आज काय बनवताय? आज आम्ही अख्ख्या मुगाची आमटी बनवतोय, जाड अशी. म्हणजे भाजी नसली ना तरी पण चालतं. जराशे मूग गरम करून घ्यायचे, भाजून घ्यायचे जरा. शेकून घेते की जरा चव बदलते? चव बदलते, सुरमट लागते आमटी अशी मस्त. एकदम मस्त लागते. तर भाजून घेणार काय आणि मग शिजवणार. कलर बदलायचा त्यांचा थोडासा. मूग शिजवून भाजून घेतलेत चांगले. आता ते कुकर मध्ये घालून शिजवून घ्यायचे आहे ना. शिटी करणार? हो. आता मोहरी टाकून देऊ आणि जिरं. मुगाच्या डाळीची आमटीची तयारी. आता लसूण टाकून घ्यायचं. कढीपत्ता टाकायचा आणि कांदा. आणि हे मूग आम्ही भाजून शिजून घेतले, भाजले होते आणि मग कुकरच्या 2 शिट्ट्या केल्या ना का 3 केल्या? 3 केल्या. जास्त गरगरीत नाही शिजवायचे, एकदम असे अख्खे राहिले पाहिजेत आहे ना. जास्त मेळ करून नाही त्याला शिजवायचं. आता 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या पण टाकून द्यायच्या. जरा चव वेगळी आहे ना, मिरच्यानी लागते. आणि फोडणी चांगली चरचरीत झाली मग त्याच्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेत आम्ही, बारीक बारीक होते. ते पण चांगले परतून घ्यायचे. तेलामध्ये चांगला कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची परतून झालेली आहे. त्याच्यामध्ये धना तिखट 2 चमचे, 3 चमचे. तिखट नाही ना, बेडगी येतो. धना पावडर, कांदा लसूण मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला आणि हळद. तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलात तरी चालेल, पण आमच्याकडे आहे म्हणून आम्ही. आणि जेवणाला चव येते त्याच्यानी. संपला गेला तिथं. मला सांगायचं आता हे मूग शिजवले ते टाकून द्यायचे. काही नाही त्याच्यामध्ये, वाटण नाही, काय नाही, पण एकदम सुपर टेस्टी होते आहे ना. सोबतीला तुम्हाला भाजी काय बनवायची गरज नाही. ज्या दिवशी काय नसेल ना घरामध्ये भाजीला आणलेलं, त्या दिवशी अशी आमटी बनवून नक्की खा. आणि अजून जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून ह्याच्यात शीतल काय टाकणार? कोकम टाकणार आहात ना? थोडासा आंबटपणा येण्यासाठी कोकम पण टाकायचं. आमच्या खूप थोडासा फूल टाकतायत का काय बघू आता. गूळ पण थोडासा टाकायचा आणि मीठ पण घालून घेतले म्हणजे त्याच्यामध्ये शिजून येईल ना चांगलं. मस्तपैकी. हा बघा कसला भारी कलर आलाय. तुम्ही 1000 मसाले घालायची काही गरज नाही. थोडासा गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, आम्ही टाकतो तरी पण चालेल. आणि कोकम टाकणार, चिंच टाकते. आणि हे शिजलेले आहेत ना मूग, त्यामुळे आता काय परत जास्त शिजवायची गरज नाही ना शीतल. तयार. थोडीशी वरनं कोथिंबीर टाक. आमटी आपली शिजून तयार आहे. चांगली मस्त दणदणीत उकळी आले. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, वर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे ना. एकदम भारी कलर पण आलाय. आणि काही नाही, आम्ही याच्यामध्ये काय वाटण नाही घातलं. बघितलं तुम्ही, लसूण पण साधी चेचून नाही घातली आहे ना, साधी चिरूनच टेचून घातली होती जराशी फक्त. आणि काय वाटण नाही, ठेचा नाही, काय नाही. एकदम मस्त कलर आलाय, भारी एकदम. आणि त्याच्याबरोबर काय भाजीची गरज नाही, काय नाही. त्याच्यासोबत आम्ही खाणार आहोत भात. पापड असेल तर भाजा पापड तुमच्याकडे, आणि आमटी भात खायचं. आमच्याकडे बरेचदा ही रात्रीची बनते आमटी. मस्तपैकी भात घातलाय आणि आमटी. सुंदर कलर आला एकदम. तुम्ही आवडला तर नक्की लाईक करा. ताटात काढून घे. आम्ही रोज जे थोडं बनवू ना त्यातला एक घास थोडासा कावळ्याला ठेवतो. तर आज आई ठेवते. जे काही बनवू ते येतो कावळा आणि खातो. येतात झाडावरनं. आणि हे बघा आमटी आपली मस्तपैकी बनलेली आहे. आता आम्ही पण खायला बसतोय. ताटामध्ये शिपाने भात काढलाय आणि त्याच्या बाजूला
आमटी सोबत एखादा पापड भाजलेला असेल तर, किंवा तिळकुट पण होतं आमचं बनलेलं, पण ते संपलं. आता तिरू एकदम भारी बनलं. कोण खाते हे? जास्त वाटण नाही, काय नाही, एकदम मस्तपैकी साधे आम्ही मूग शिजवून त्याची आमटी बनवले आणि साधा भात. हे सरकारी कशी झाली शीतल? एकदम मस्त झाली. एकदम भारी ना? भाजीची पण गरज नाही. भाजीची गरज नाही आहे सोबत त्याच्या खाण्यासाठी. खाल्ली शिल्पा? मस्त. सुपर टेस्टी आहे ना? एकदम भारी. मूग शिजवलेत त्याची आमटी आणि भात.